1 पासून 20 पर्यंतची वचनं यावेळेस आपण वाचून पाहूया. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 12वा अध्याय 1 ते 20 वचनं यावेळेस महिला मंडळमधून कृपा करून कोणीतरी यावं आणि वाचावं अशी विनंती आहे. उत्पत्ती 12 1 ते 20 आणि नव्या करारातून योहान कृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 37 ते 44 ही वचनं पुरुष मंडळीमधून कोणीतरी वाचावं. उत्पत्ती 12 1 ते 20 आणि त्यानंतर योहान कृत शुभवर्तमान 7वा अध्याय 37 ते 44. प्रार्थना करूया. अति पवित्र असे सेनाधीश महान परमेश्वरा, सुंदर अशा सकाळच्या वेळेस प्रिय प्रभू तुझ्या चरणाजवळ आम्हा सर्वांना एकत्रित केलास म्हणून आम्ही तुझी उपकारस्तुती करीतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या वचनाकडे आम्ही ओळत असताना, पाहत असताना, ऐकत असताना आमच्या अंतःकरणाची दरवाजे तू उघड. आम्हा प्रत्येकाला समजणारं मन, समजणारी बुद्धी तू दे. माझे मनचे विचार, तोंडचे शब्द तुला मान्य असोत. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणून ऐक पित्या. आमेन. यावेळेस मी देवाची उपकारस्तुती करीतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो, मान महिमा आणि गौरव देतो की सुंदर अशा सकाळच्या वेळेस प्रभूच्या वचनातून बोलण्याची संधी परमेश्वरानं या ठिकाणी प्राप्त करून दिली. त्याचप्रमाणे मंडळीचे पालक, सेशन वर्ग आणि सर्व मंडळीचेही मनापासून मी आभार मानतो. आणि विशेष करून काल जो DCLP कॉलेजचा किंवा शास्त्राभ्यासाचा जो काही कालचा कार्यक्रम आहे परमेश्वरानं तोही आशीर्वादित केला. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचेही मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि हीच शुभेच्छा देतो की जी काही सेवा प्रभू परमेश्वरानं त्या वचनाच्याद्वारे तुम्हाला दिलेलं आहे त्या सेवेला धरून तुम्ही पुढं चालावं. परमेश्वराच्या या वचनाकडे आज येत असताना काही गोष्टी पुन्हा एकदा नव्यानं मी आणि तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करूया. उत्पत्तीचा ग्रंथ 12वा अध्याय 1 पासून 20 पर्यंतची वचनं आणि त्यानंतर योहान कृत शुभवर्तमान 7वा अध्याय 37 ते 44 जे काही वचनं वाचलेले आहेत त्यामधून थोडक्यात देवाचं वचन या सकाळच्या वेळेस मला आणि तुम्हाला काय सांगतंय पाहण्याचा आपण विशेष करून प्रयत्न करूया. देव त्याच्या योजनेनुसार मला आणि तुम्हाला पाचारण करतो. ज्यावेळेस आम्ही अब्रामाच्या जीवनाकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला असं चित्र पाहायला मिळतं की देवानं त्याला 75व्या वर्षी पाचारण केलं, बोलावणं केलं आणि सांगितलं तू ये. आज मंडळी म्हणून, विश्वासणारे म्हणून, तारण पावलेले लोक म्हणून ज्यावेळेस मी आणि तुम्ही जीवन जगत असतो त्यावेळेस निश्चित मला आणि तुम्हाला सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, स्वतःला पडताळून पाहण्याची गरज आहे. कारण ज्यावेळेस मी देवाच्या वचनाकडे येतो, ज्यावेळेस मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतो तर परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला हेच सांगून जातं की त्या वेळेपासून तुम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे. कारण तुम्ही निवडलेले लोक आहात, पाचारण केलेले लोक आहात. परमेश्वरानं तुम्हाला पाचारण केलेलं आहे, परमेश्वरानं तुम्हाला बोलावलेलं आहे, परमेश्वरानं तुम्हाला वेगळं केलेलं आहे. आणि जर परमेश्वरानं आम्हाला वेगळं केलेलं आहे तर निश्चितच प्रियानो माझं आणि तुमचं जीवन हे वेगळं असणं गरजेचं आहे. आमच्या बोलण्याद्वारे, चालण्याद्वारे ख्रिस्त दिसणं गरजेचं आहे. ज्यावेळेस सेक्रेटरी साहेबांनी नोटीस दिली त्यावेळेस सुद्धा मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं की आजची परिस्थिती काय आहे, आज जग कुठं चाललेलं आहे, आज व्यक्ती कुठं चाललेला आहे, आज लोक कुठं चाललेलं आहे याचं चित्र मला आणि तुम्हाला दिसून येतं. मात्र ज्यावेळेस मी प्रभूच्या सानिध्यामध्ये, प्रभूच्या वचनामध्ये येतो, परमेश्वराच्या वचनामध्ये समाभ्रमण होतो त्यावेळेस मात्र निश्चित परमेश्वर तुमचा आणि माझा सहाय्य करता होतो. कारण का तर तो आमचं तारण आहे, कारण का तर तो आमचा प्रकाश आहे, तो आमचं गड आहे, तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे. आणि म्हणून प्रियानो त्या मेंढपाळाकडे मी आणि तुम्ही दृष्टी लावण्याची गरज आहे. आणि म्हणून आजच्या संदेशाचा विषय माझा असा असेल की प्रभूचं बोलावणं किंवा प्रभूचं पाचारण. देव वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मला आणि तुम्हाला बोलावतो किंवा पाचारण करतो. कारण यासाठीच परमेश्वरानं मला आणि तुम्हाला वेगळं केलेलं आहे, यासाठीच परमेश्वरानं मला आणि तुम्हाला निवडलेलं आहे. आणि ज्यावेळेस परिस्थिती कोणतीही असो त्या परिस्थितीमध्ये मी आणि तुम्ही प्रभूबरोबर आणि प्रभूच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवून वाटचाल करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला पाचारण करतो, ज्यावेळेस प्रभू आम्हाला बोलावतो त्यावेळेस निश्चित मला आणि तुम्हाला त्या विश्वासानं पुढे जाण्याची गरज आहे. आणि म्हणजे चांगलं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं अब्रामाचं.
आज मी आणि तुम्ही ख्रिस्ती म्हणून जगत असताना, विश्वासणारी म्हणून जगत असताना पहिली गोष्ट मला आणि तुम्हाला पाहायला मिळते की ज्यावेळेस देव मला बोलावतो, ज्यावेळेस देव मला पाचारण करतो, ज्यावेळेस प्रभू मला परमेश्वर पाचारण करतो, त्यावेळेस तो माझ्यासाठी का पाचारण करत आहे? कारण काहीतरी उद्देश असणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट ज्यावेळेस मी आणि तुम्ही करत असतो त्यावेळेस त्याच्या मागचा काहीतरी उद्देश असतो. ज्यावेळेस आम्ही गीतं गातो त्यावेळेस आमचा उद्देश हेच असतो की आम्ही देवाला गौरव द्यावा, देवाची आम्ही स्तुती आराधना करावी, परमेश्वराला आम्ही धन्यवाद द्यावा. मात्र ज्यावेळेस आम्ही देवाच्या योजनेकडे पाहतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या संकल्पाकडे पाहतो, त्यावेळेस मात्र परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगतो काहीतरी देवाची योजना आहे. ज्यावेळेस देवानं मला नाव घेऊन बोलावलेलं आहे, ज्यावेळेस देवानं मला नाव घेऊन पाचारण केलेलं आहे, तर त्याचा मागचा पहिला उद्देश मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं की येशूनं प्रत्येकाला तारणासाठी बोलावलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. कारण देवाचं वचन सांगते की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. आणि मग देवाच्या योजनेकडे ज्यावेळेस पाहतो, देवाच्या संकल्पाकडे ज्यावेळेस पाहतो आणि मग योहान 3:16 ज्यावेळेस येतो त्यावेळेस सुद्धा देवाचं वचन सांगतो देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. यासाठीच देवानं मला आणि तुम्हाला पाचारण केलेलं आहे, बोलावलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. आणि जर देव आपल्या सेवेसाठी बोलावत आहे, जर आपल्या तारणासाठी बोलवत आहे, तर निश्चित मला आणि तुम्हाला त्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे, त्याचा मला स्वीकार करणं गरजेचं आहे. जी जबाबदारी परमेश्वरानं त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या सेवकाद्वारे मला आणि तुम्हाला दिली आहे, ती जबाबदारी स्वीकारत असताना निश्चित ही गोष्ट पहिल्यांदा माझ्या आणि तुमच्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे की येशूनं मला तारणासाठी बोलवलेलं आहे आणि ते तारणाचं शुभवर्तमान घेऊनच मला आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ज्यावेळेस आम्ही जीवनाकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं जे शिष्य प्रभू येशू ख्रिस्तापासून पळून गेलेले होते, दूर गेलेले होते, मात्र येशूच्या पुनरुत्थानानंतर त्यांचं जीवन बदलून गेलं. आणि म्हणून प्रियानो, मी आणि तुम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो त्यावेळेस पहिली गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं योहान शुभवर्तमान 7वा अध्याय वचन 37 आणि 38 या वचनाकडे ज्यावेळेस मी आणि तुम्ही पाहतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला स्पष्ट सांगतं मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला कोणी ताणेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. तारणासाठी परमेश्वराचं पाचारण आहे. येशूकडे ज्यावेळेस बघतो, देवाच्या उद्देशाकडे ज्यावेळेस बघतो, देवाच्या योजनेकडे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस सुद्धा देवाची योजना एकच आहे की त्याच्या एकुलत्या एक पुत्रावर आम्ही विश्वास ठेवावा आणि आमचं तारण साधून घ्यावं. आणि मग परमेश्वराच्या या वचनाकडे आणि तुम्ही लक्ष केंद्रित करत असताना आज परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सुद्धा सांगत आहे तुमचं पाचारण झालेलं आहे. परमेश्वरानं तुम्हाला वेगळं केलेलं आहे, परमेश्वरानं तुम्हाला बोलावलेलं आहे आणि जर परमेश्वरानं तुम्हाला बोलवलेलं आहे तर प्रत्येकाचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून येशूकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही सर्वजण ताणलेल्यानो माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला प्यावयास पाणी देईन. तो जिवंत पाण्याच्या नद्या आहे, तो जिवंत पाणी आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या देवाच्या वचनाकडे येतो तर परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. देवाचं वचन आम्हाला सांगतं, देवाचं वचन ज्यावेळेस मला आणि तुम्हाला सांगतं त्यावेळेस परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं ज्यावेळेस मी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस पवित्र शास्त्रातला अनुभव माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये येतो. ज्यावेळेस मला लक्षात येतं, ज्यावेळेस मला खात्री पडते की येशूने माझं पाचारण केलं आहे, देवानं मला बोलावलेलं आहे आणि ज्यावेळेस देव मला बोलावतो तारणासाठी त्यावेळेस निश्चित परमेश्वराचं वचन सांगतो की शास्त्रात लिहिलं आहे, की पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, त्याचा अनुभव माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर देतो. आणि म्हणून पण मी आणि तुम्ही देवाची उपकार स्तुती करूया, त्याच्या नामाला धन्यवाद देऊया. कारण का तर देवानं मला पाचारण केलेलं आहे तारणासाठी. मग त्यावेळेस मला तारणासाठी पाचारण केलंय त्यावेळेस एक दोन गोष्टी मला आणि तुम्हाला पाहणं गरजेचं आहे, मला आणि तुम्हाला पडताळून बघणं गरजेचं आहे, त्याच्याकडे मला निरीक्षण करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट ज्यावेळेस मी तारणासाठी परमेश्वरानं मला बोलावलेलं आहे, पाचारण केलंय त्यावेळेस मला हा विचार करण्याची गरज आहे की खरोखर जर येशूनं देवानं मला तारणासाठी बोलवलेलं आहे तर मी माझ्या ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे का? अहो तारणाऱ्यानो तुम्ही सर्व मजकडे या. देवाच्या वचनाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस येशू म्हणतो की तुम्ही सर्वजण माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि मग ज्यावेळेस
परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगते की ज्यावेळेस मी येशूकडे येतो त्यावेळेस मला विसाव आहे, ज्यावेळेस मी येशूकडे येतो त्यावेळेस मला शांती आहे, ज्यावेळेस मी येशूकडे येतो त्यावेळेस मला आरोग्य आहे. मात्र ज्यावेळेस मी येशूवर विश्वास ठेवतो त्यावेळेस पहिली गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडते तो म्हणजे तारणाचा अनुभव. ज्यावेळेस पुत्रानं देवाच्या वचनातून बोध केला, संदेश दिला, त्या परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगतो त्यांच्या कृत्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये चटपट लागली आणि मग ते म्हणाले की आम्ही काय करावं. आणि मग देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, त्याच्या नावानं बाप्तिस्मा घ्या. ज्यावेळेस मी पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि मग मला खात्री पडते की देवाने मला तारणासाठी पाचारण केलेलं आहे, बोलावलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, त्यावेळेस तो अनुभव माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये येतो आणि तो शेवटपर्यंत टिकून ठेवणं माझ्या आणि तुमची गरज आहे. कारण बऱ्याच वेळा ज्यावेळेस मी त्या तारणाकडे पाहतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं त्या तारणावर मी आणि तुम्ही अनुभवून राहतो. मात्र देवाचं वचन सांगतो जर मी त्या धार्मिकतेवर किंवा त्या तारणावर अवलंबून राहिलो तर ते तारण मला वाचवू शकणार नाही. कारण त्या तारणामध्ये मला नेहमी वाढायचं आहे, त्या तारणामध्ये मला पुढे वाटचाल करायचं आहे आणि प्रभूला आणि प्रभूच्या वचनाला धरून मला पुढे जायचं आहे. धार्मिक जर आपल्या धार्मिकतेवर फिट धरून पाप करू लागला तर त्याची धार्मिकता त्याला वाचवणार नाही. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे मी आणि तुम्ही पाहत असताना आम्हाला स्वतःला परीक्षण करण्याची गरज आहे, पश्चाताप करण्याची गरज आहे, येशूला माझा तारणारा म्हणून स्वीकार करण्याची गरज आहे. कारण तो माझा तारणार आहे, तो माझा मुक्तिदाता आहे, तो मला माझ्या पापापासून सोडवणारा देव आहे. दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी मला तुम्हाला पाहायला मिळते ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे येतो त्यावेळेस मला विश्वास ठेवण्याची गरज आहे की येशूच्या रक्तामध्ये मला तारण आहे, येशूच्या रक्तामध्ये मला पापांची क्षमा आहे. कारण ते पुष्कळाकरिता रक्त सांडलं गेलेलं आहे, ओतलं गेलेलं आहे. याची आठवण मला आणि तुम्हाला करण्याची गरज आहे. ज्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगते की देवानं मला आणि तुम्हाला तारणासाठी पाचारण केलेलं आहे तर या गोष्टीचा विचार मला आणि तुम्हाला करण्याची गरज आहे, या वचनावर मला विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. तो अनुभव मला आणि तुम्हाला येण्याची गरज आहे. त्या अनुभवामध्ये मला आणि तुम्हाला वाटचाल करण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही स्तोत्रकर्त्याकडे पाहतो त्यावेळेस स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष त्याचवर भाव ठेवितो तो धन्य. आणि तो अनुभव निश्चितपणे मला आणि तुम्हाला ज्यावेळेस आम्ही तारणामध्ये मार्गक्रमण करतो त्यावेळेस परमेश्वर तो मला आणि तुम्हाला देतो. दुसरी गोष्ट त्याच ठिकाणी मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं योहान शुभवर्तमान 6वा अध्याय आणि वचन 50 आणि 51 या वचनाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतं स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाईल तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा ध्येय असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. 3 गोष्टी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. ज्यावेळेस मी या देवाच्या वचनाकडे पाहतो, परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो त्यावेळेस पहिली गोष्ट मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं स्वर्गातून उतरलेली भाकर मीच आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे, तो सर्व सोडून भूतलावर आलेला आहे, तो मनुष्य रूप धारण केलेला आहे यासाठी की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि तारण पावलेले लोक म्हणून ख्रिस्ती लोक म्हणून माझी आणि तुमची वाटचाल व्हावी. येशू आपली ओळख त्या ठिकाणी करून देत आहे. येशू आपली ज्यावेळेस तो ओळख करून देत आहे त्यावेळेस तो म्हणतो की मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे आणि ज्यावेळेस मी ते खातो त्यावेळेस मला जीवन प्राप्त आहे, त्यावेळेस मला तारणाचा अनुभव आहे, त्यावेळेस मला कळतं की खरोखर परमेश्वरानं मला पाचारण केलं आहे, परमेश्वरानं मला बोलावलेलं आहे, परमेश्वरानं मला वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून प्रभू मी आणि तुम्ही देवाचा आभार मानूया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की त्या येशूचे आम्ही शिष्य आहोत, त्या येशूवर आम्ही विश्वास ठेवतो आणि आज मंडळी म्हणून माझी आणि तुमची वाटचाल होत आहे. देवाच्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस येशू स्वतः आपली ओळख करून देत आहे आणि ज्यावेळेस तो ओळख करून देत आहे त्यावेळेस तो म्हणतो की स्वर्गातून उतरलेली भाकर मीच आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी मनाने तुम्हाला पाहायला मिळतो या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. ज्यावेळेस आम्ही प्रभू वचनाकडे पाहतो त्यावेळेस हीच गोष्ट मला तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे येशूच्या मरणाचा अनुभव, येशूच्या मरणाची घोषणा मी आणि तुम्ही त्या प्रभू भोजनाच्या वेळेस करत असतो की ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला आणि मग त्याच्या शरीराचं प्रतीक म्हणून मी भाकर सेवन करीत आहे.
कारण ती स्वर्गातून उतरलेली भाकर आहे आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर मोडली गेलेली आहे. माझ्यासाठी त्या वधस्तंभावर त्यांनी रक्त सांडलेलं आहे आणि त्या रक्तामध्ये मला तारण मिळालंय, त्या रक्तामध्ये मला शुद्धता मिळाली, त्या रक्तामध्ये मला पापाची क्षमा मिळालेली आहे. आणि म्हणून आज मी आणि तुम्ही मंडळी म्हणून, विश्वासणारे म्हणून, तारण पावलेले लोक म्हणून किंवा येशूचे शिष्य म्हणून माझी आणि तुमची वाटचाल होत आहे. आणि म्हणून प्रणव मी आणि तुम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, परमेश्वराचा आम्ही गौरव करूया. आणि तिसरी गोष्ट ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तो म्हणतो, मी दिन ती माझा ध्येय असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. म्हणजे जे काही मी तुमच्यासाठी ख्रिस्तानं वधस्तंभावर आपला ध्येय अर्पण केलं आहे, त्या अर्पणाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो येशू म्हणतो त्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे आणि ते फक्त तुमच्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आहे. आम्ही गौरव करू यासाठी की यासाठी परमेश्वरानं आम्हाला पाचारण केलं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादी जबाबदारी मला आणि तुम्हाला देतो त्यावेळेस त्या जबाबदारी ओळखणं माझ्या आणि तुमचं कर्तव्य आहे आणि त्या जबाबदारीमध्ये मला आणि तुम्हाला पुढं चालणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं जगाच्या जीवनासाठी आहे, कारण त्यामध्येच मला आणि तुम्हाला तारण आहे. तिसरी गोष्ट ह्या ठिकाणी मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं, परमेश्वराच्या या वचनाकडे ज्यावेळेस पाहतो, प्रगटीकरणाचं पुस्तक 22वा अध्याय आणि 17व्या वचनाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस देवाचं वचन सांगतं, आत्मा व बंधू म्हणतात हे ऐकणारे म्हणून ये आणि तानेने येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. ज्याला पाहिजे त्याला, कारण येशूचं आमंत्रण हे सर्वांसाठी आहे. मात्र मंडळी म्हणून ज्यावेळेस, विश्वासणारे म्हणून ज्यावेळेस, शिष्य म्हणून ज्यावेळेस माझ्या आणि तुमची वाटचाल होते त्यावेळेस ह्या गोष्टीचा विचार मला आणि तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि मग ही जबाबदारी परमेश्वर माझ्यावर आणि तुमच्यावर देतो. आज तुझं तारण झालेलं आहे, आज आमचं तारण झालेलं आहे, आज आमच्या लोकांचं तारण झालेलं आहे. तर पुढं ते तारण घेऊन, ते तारणाचं शुभवर्तमान घेऊन मला आणि तुम्हाला मंडळीतून बाहेर जायचं आहे. कारण यासाठीच परमेश्वरानं आम्हाला पाचारण केलं आहे, यासाठीच परमेश्वरानं मला आणि तुम्हाला बोलावलेलं आहे, यासाठीच परमेश्वरानं मला आणि तुम्हाला वेगळं केलेलं आहे. आणि मग देवाच्या या वचनाकडे पाहत असताना देवाचं वचन सांगतं, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. कारण येशूचं आमंत्रण सर्वांसाठी आहे आणि ते आमंत्रण घेऊन मला आणि तुम्हाला आता शुभवर्तमान घेऊन बाहेर जायचं आहे. कारण देवाचं वचन सांगते की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा, त्या शिष्य करा, त्या पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. ही जबाबदारी आज मला आणि तुम्हाला परमेश्वरानं त्याच्या वचनाद्वारे दिलेलं आहे. मग पहिल्यांदा माझं तारण महत्वाचं आहे, माझा पश्चाताप महत्वाचा आहे, मला सार्वकालिक जीवन महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडतात त्यावेळेस ते शुभवर्तमान घेऊन मला आणि तुम्हाला पुढं जाण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं, परमेश्वराच्या या वचनाकडे मी आणि तुम्ही पाहत असताना देवाचं वचन सांगतं, प्रभूनं मला आणि तुम्हाला वेगळं करण्यासाठी बोलावलेलं आहे किंवा पाचारण केलेलं आहे. कारण आम्ही जगापासून वेगळे आहोत. आणि मग ज्यावेळेस आम्ही उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 12वा अध्यायाकडे येतो त्यावेळेस देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगून जातो, उत्पत्तीचा ग्रंथ 12वा अध्याय. आणि ज्यावेळेस पहिल्या वचनाकडे आम्ही पाहतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगून जातं. उत्पत्ती 12:1 पासून 4 पर्यंतच्या वचनांच्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस परमेश्वराने अब्राहामास सांगितले, तो आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादीच होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्याचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्याचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. दुसरी गोष्ट या ठिकाणी मला आणि तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. ज्यावेळेस आम्ही या देवाच्या वचनाकडे पाहतो, परमेश्वराच्या या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो, देवानं आम्हाला पाचारण केलेलं आहे, देवानं आम्हाला पाचारण केलेलं आहे, देवानं आम्हाला वेगळं केलेलं आहे. आणि ज्यावेळेस देव आम्हाला वेगळं करतो त्यावेळेस काही गोष्टी माझ्याकडून आणि तुमच्याकडून अपेक्षित करतो. ज्यावेळेस देव आम्हाला वेगळं करतो त्यावेळेस परमेश्वर त्या ठिकाणी काही आशीर्वाद माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही या गोष्टीकडे पाहतो त्यावेळेस पहिली गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, तो आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. ज्यावेळेस देव आम्हाला बोलावतो, ज्यावेळेस देव आम्हाला पाचारण करतो त्यावेळेस आम्ही आमचं जीवन पूर्णपणे प्रभूच्या हातामध्ये समर्पित करण्याची गरज आहे. ह्याचा अर्थ मला आई वडील सोडून, माझं घरदार सोडून जाणं असं नाही, मात्र माझं सर्वस्व मी प्रभूच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. आणि मला प्रार्थना करणं
जाणं गरजेचं आहे. देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे तू मला चालव, कारण तू आज मला पाचारण केलेलं आहे, आज मला तू वेगळं केलेलं आहेस. आणि जर आज तू मला वेगळं केलेलं आहेस तर निश्चित मी तुझ्या इच्छेप्रमाणे करणं गरजेचं आहे. कारण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जे आशीर्वाद परमेश्वरानं मला आणि तुम्हाला ठेवलेले आहेत, ते आशीर्वाद जर मला आणि तुम्हाला पाहिजे असतील तर निश्चित आम्ही देवाला आमचं जीवन समर्पित करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस परमेश्वराच्या या वचनाकडे पाहतो त्यावेळेस देवानं ज्यावेळेस अब्राहमाला पाचारण केलं त्यावेळेस सांगितलं की मी सांगेल त्या देशामध्ये तू जा, आपलं सर्वस्व तू सोड. आणि मग ह्याचा अर्थ असा आहे माझं सर्वस्वचा त्याग करणं. ह्याचा अर्थ असा आहे की माझं जे पापीमय स्वभाव आहे तो स्वभाव मला बदलायचा आहे, तो स्वभाव मला टाकून द्यायचा आहे. आणि जसं आहे तसं मी प्रभूच्या हातामध्ये समर्पित होऊन प्रभूच्या इच्छेप्रमाणे मला पुढे जायचं आहे. देवाच्या योजनेप्रमाणे मला पुढे जायचं आहे, देवाच्या संकल्पाप्रमाणे मला पुढे जायचं आहे. कारण देव हीच अपेक्षा मंडळी म्हणून, विश्वासणारे म्हणून, शिष्य म्हणून माझ्याकडून आणि तुमच्याकडून करत आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही या परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो त्यावेळेस तो म्हटलंय मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन व तू आशीर्वादित होशील. ज्यावेळेस मी देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो, ज्यावेळेस मी देवाच्या योजनेप्रमाणे चालतो त्यावेळेस ते सर्व आशीर्वाद परमेश्वर मला आणि तुम्हाला देतो, मंडळीच्या द्वारे, त्याच्या लोकांच्या द्वारे, त्याच्या वचनाद्वारे. कारण यासाठीच परमेश्वरानं मला आणि तुम्हाला पाचारण केलेलं आहे. आणि ज्यावेळेस तो पाचारण करतो त्यावेळेस त्याची योजना, त्याचे संकल्प, त्याचा उद्देश मला आणि तुम्हाला तो सांगतो. मंडळीच्या उद्देशाकडे ज्यावेळेस बघतो, प्रेषितांचे कृत्य याचा 2 अध्याय 40 पासून 47 पर्यंतच्या वचनांच्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस देवाचा उद्देश, मंडळीचा उद्देश परमेश्वरानं मला आणि तुम्हाला स्पष्ट सांगितलेला आहे. ते प्रार्थना करण्यात तत्पर असत, भाकरी बोलण्यात तत्पर असत, ते एका मनानं, एका दिलानं, एका विचारानं एकत्र येत असत. आणि मग त्यावेळेस येत असत त्यावेळेस परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगते की तारण प्राप्त होत असलेल्या लोकांची देव त्यांच्यामध्ये रोज भर घालीत असे. यासाठी मला आणि तुम्हाला प्रेमानं पाचारण केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, शिष्य केलेलं आहे. कारण ज्यावेळेस येशूच्या नावामध्ये माझा बाप्तिस्मा होतो, ज्यावेळेस मी स्वतः वैयक्तिकरित्या येशूला माझा तारणारा म्हणून स्वीकार करतो त्यावेळेस या सर्व जबाबदाऱ्या प्रभू परमेश्वर माझ्यावर आणि तुमच्यावर देतो. मंडळीच्या द्वारे आम्ही देवाचं गौरव करावं आणि ख्रिस्ताचं शुभवर्तमान घेऊन तारणारा ख्रिस्त आम्ही इतरापर्यंत न्यावा. मला माझं जीवन पहिल्यांदा द्यायचं आहे. आणि मग देवाच्या वचनाकडे पाहत असताना परमेश्वराचं वचन सांगतं देवानं मला पाचारण केलेलं आहे, देवानं मला बोलवलेलं आहे. आणि ज्यावेळेस मला देव बोलावतो त्यावेळेस देवाचा उद्देश तो माझ्यासमोर आणि तुमच्यासमोर ठेवतो. देवाचा उद्देश, देवाची योजना, देवाचे संकल्प प्रियानो मला आणि तुम्हाला पाहायला मिळतात की तारणाचं शुभवर्तमान घेऊन मला जायचं आहे. आणि म्हणून मला देवाने वेगळं केलेलं आहे, पाचारण केलं. कारण आम्ही जगापासून वेगळे आहोत, आम्ही निवडलेले लोक आहोत, पवित्र राष्ट्र आहोत. आणि म्हणून त्यानं मी आणि तुम्ही देवाची उत्कार स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि मग परमेश्वराच्या वचनाकडे पाहत असताना उत्पत्ती 12:3 शेवटच्या भागाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो म्हटलं देवा परमेश्वराच्या वचनाकडे पाहत असताना मध्ये तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. ज्यावेळेस मी शुभवर्तमान सांगतो तर निश्चित या गोष्टीचा विचार मला आणि तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगत आहे, देवाचा उद्देश सांगत आहे, देवाची योजना सांगत आहे, देवाचे संकल्प ह्या ठिकाणी मला आणि तुम्हाला सांगत की तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होते. आणि ही जबाबदारी आज मंडळी म्हणून, शिष्य म्हणून परमेश्वरानं माझ्यावर आणि तुमच्यावर देऊ केलेलं आहे. ती जबाबदारी पार पाडत असताना, त्या जबाबदारीला सामोरं जात असताना निश्चित या गोष्टीचा विचार मला आणि तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही 4थ्या वचनाकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं देवाच्या आज्ञेप्रमाणे अब्राहमानं त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण देवाची योजना त्याला समजली, देवाचे संकल्प त्याला समजले, देवाचा आशीर्वाद त्याला कळाला. आणि ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्याला कळाल्या त्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहम निघून गेला व त्याच्याबरोबर लोट हराणीतून निघते वेळी अब्राहमाचे वय 75 वर्षाचे होते. देव कोणत्या वेळेस केव्हा मला आणि तुम्हाला पाचारण करेल, बोलावेल मला आणि तुम्हाला ठाऊक नाही. मात्र पाचारणाला मी आणि तुम्ही समोर जाणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाकडे ज्यावेळेस प्रेरणा मी आणि तुम्ही येतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगून जातं. देव ज्यावेळेस बोलावतो त्यावेळेस त्याचा उद्देश समोर ठेवून त्याचा उद्देश मला आणि तुम्हाला सांगूनच तो बोलावतो. अचानक कधी मला आणि तुम्हाला देव पाचारण करत नाही, बोलावत नाही किंवा शिष्य करत नाही.
ज्यावेळेस मी येशूच्या शिष्यांच्याकडे पाहतो त्यावेळेस सुद्धा हीच गोष्ट मला आणि तुम्हाला दिसून येईल. येशूने 12 शिष्य निवडले आणि ज्यावेळेस 12 शिष्य येशूने निवडले त्यावेळेस योग्य त्यावेळेस त्या व्यक्तींची निवड प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. ते अडाणी होते, अशिक्षित होते, वेगवेगळे काम करणारे, वेगवेगळे व्यवसाय करणारे, वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करणारे लोक ते होते. त्या ठिकाणाहून प्रभू परमेश्वरानं त्यांना बोलावलेलं आहे, पाचारण केलं आहे आणि त्यांच्याद्वारे देवाचं ख्रिस्ताचं शुभवर्तमान या जगामध्ये निर्माण झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही येशूच्या पुनरुत्थानानंतर बघतो त्यावेळेस देवाचं वचन मला तुम्हाला सांगतो की हे पहा जगाचे उलटा पालट करणारे लोक. आज हीच आयडेंटिफाय माझी आणि तुमची सुद्धा आहे. हीच गोष्ट मला आणि तुम्हाला सुद्धा करायचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो त्यावेळेस ते शिष्य सुद्धा माझ्या आणि तुमच्या स्वभावासारखेच होते, मनुष्यच होते. आणि मग परमेश्वराच्या या वचनाकडे येत असताना, देवाच्या वचनावर मी आणि तुम्ही विश्वास ठेवत असताना या गोष्टीचा विचार निश्चितच मला आणि तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर देवाने मला पाचारण केलेलं आहे तर निश्चित त्याचा उद्देश मला समजून घेणं गरजेचं आहे. तारणाचं शुभवर्तमान घेऊन मला पुढे जाणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. मग ही जबाबदारी परमेश्वरानं मंडळी म्हणून, शिष्य म्हणून, विश्वासणारे म्हणून, तारण पावलेले लोक म्हणून आज परमेश्वरानं माझ्यावर आणि तुमच्यावर दिले. ती जबाबदारी पार पाडत असताना, त्या जबाबदारीकडे मी लक्ष केंद्रित करत असताना निश्चित आज मनामध्ये, अंतःकरणामध्ये, आमच्या हृदयामध्ये ठसवून ठेवूया की देवानं यासाठी मला पाचारण केलं आहे, देवानं यासाठी मला वेगळं केलेलं आहे, तर निश्चित त्यासाठी मी तयार असणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाकडे पाहत असताना निर्गमनाचं पुस्तक त्याचा 2रा अध्याय वचन 16 आणि 17 या वचनाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस देवाचं वचन सांगतं, कृपा करून कोणाला जर मिळालं तर वाचा निर्गमनाचं पुस्तक 2रा अध्याय वचन 16 आणि 17. सॉरी, निर्गम 3, 16, 17 3. थोडंच आहे तुझा आणि हां ठीक आहे. देवाच्या या वचनाकडे पाहत असताना निर्गमनाचं पुस्तक 3रा अध्यायाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतं की मोशेला परमेश्वराचं पाचारण झालं आहे. आणि ज्यावेळेस त्याचं पाचारण झालं आहे, ज्यावेळेस त्याला बोलावलेलं आहे, ज्यावेळेस त्याला वेगळं केलेलं आहे, त्यावेळेस ह्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं तू जा आणि इस्रायलाच्या वडीलजनांना जमवून सांग, तुमचा पूर्वजाचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले आहे की माझे तुमच्यावर खरोखर लक्ष गेले आहे व मिस्र देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. ज्यावेळेस मी या वचनाकडे पाहतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन पण सांगतं की देव निश्चित मला आणि तुम्हाला ओळखतो, माझी परिस्थिती तो जाणतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हो कष्टी व भाराक्रांत सुनो, तुम्ही सर्व मज करूया म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. जी देवाची दृष्टी होती, जी देवाची योजना होती, जे देवाचे संकल्प होते तेच संकल्प घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला. आणि म्हणून आज मी आणि तुम्ही परमेश्वराच्या या वचनाकडे पाहत असताना ज्यावेळेस देव मला बोलावतो, पाचारण करतो, वेगळं करतो, त्यावेळेस स्पष्ट सांगत आहे की त्याची ओळख आम्ही लोकांना करून देणं गरजेचं आहे. मी अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव. मी तुमची विपत्ती पाहिलेली आहे, माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये याची जाणीव मला आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की यासाठीच तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठवलेलं आहे. कारण मी कोण आहे, माझी स्थिती काय याची जाणीव तुमचा आणि माझा निर्माण करता परमेश्वर याला आहे. आणि म्हणून मी
मी आणि तुम्ही या देवाच्या वचनावर विश्वास ठेवत असताना, परमेश्वराच्या वचनावर मी आणि तुम्ही विश्वास ठेवत असताना, देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मी 17व्या वचनाकडे जातो, तुम्हाला या देशात तुम्हाला घेऊन जाईन असं मी सांगितलंय म्हणून कळव. मात्र ज्यावेळेस मी कळवतो, त्या वचनाकडे पाहतो, त्यावेळेस परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं, यांच्या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात, म्हणजे आशीर्वाद त्या ठिकाणी तुम्हाला मी राखून ठेवलेला आहे, तो देश मी तुम्हाला राखून ठेवलेला आहे, तो प्रदेश मी तुम्हाला राखून ठेवलेला आहे आणि त्या देशामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि मग ख्रिस्ती म्हणून ज्यावेळेस मी आणि तुम्ही वाटचाल करतो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वरानं मला आणि तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे की ख्रिस्तामध्ये मला आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा आहे, ख्रिस्तामध्ये मला आणि तुम्हाला तारणाचा अनुभव आहे, ख्रिस्तामध्ये मला आणि तुम्हाला पुनरुत्थानाची आशा आहे, ख्रिस्तामध्ये मला आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा परमेश्वरानं मला आणि तुम्हाला दिलेली आहे. आणि मग हा शुभवर्तमान घेऊन मला आणि तुम्हाला जायचं आहे, हे शुभवर्तमान घेऊन मी इतरांपर्यंत पोहोचायचं आहे, कारण ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावलेलं आहे, ख्रिस्तानं माझ्यासाठी पाप क्षमेसाठी माझ्या वधस्तंभावर रक्त सांडलेलं आहे, आज मला पापांची क्षमा मिळालेली आहे, आज माझं तारण झालेलं आहे, आज मला परमेश्वरानं पाचारण केलं आहे आणि तोच परमेश्वर आज तुलाही पाचारण करू इच्छित आहे. आज तोच परमेश्वर तुला बोलावत आहे आणि तो म्हणत आहे की तू माझ्या नावानं, म्हणजे तुझ्या नावानं हाक मारत आहे, तो आज माझ्या नावानं हाक मारत आहे, तो तुझ्या नावानं हाक मारत आहे. फक्त त्या हाकेला मला उत्तर देण्याची गरज आहे, त्या हाकेला मला प्रतिसाद देणं गरजेचं आहे, त्या हाकेकडे मला पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून पण या गोष्टीचाही विचार मला आणि तुम्हाला करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं, परमेश्वराच्या या वचनाकडे पाहत असताना देवानं मला का पाचारण केलंय, देवानं मला का वेगळं केलंय, देवानं मला का बोलवलेलं आहे, तर देवाच्या सहभागितेमध्ये मी आणि तुम्ही नेहमी असावं, प्रभूच्या समागमामध्ये मी आणि तुम्ही नेहमी असावं. देवाच्या वचनाकडे पाहत असताना परमेश्वराचं वचन सांगतं की पिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आमची सहभागिता असावी. यासाठी परमेश्वरानं मला आणि तुम्हाला वेगळं केलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. ज्यावेळेस या वचनाकडे पाहतो, योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 3 वचनाकडे ज्यावेळेस मी आणि तुम्ही लक्ष केंद्रित करतो, तर देवाचं वचन सांगतं, जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हासी यासाठी कळवितो की तुम्ही आमच्यामध्ये सहभागी व्हावी. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. आणि मग ज्यावेळेस मी योहानाकडे पाहतो, त्यावेळेस योहान त्या ठिकाणी काही गोष्टी सांगत आहे आणि ज्यावेळेस मी त्या योहानाकडे पाहतो, त्यावेळेस तो म्हणतो परमेश्वराच्या वचनाकडे, जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्ही यासाठी कळवतो. म्हणजे आम्ही तो अनुभव घेतलेला आहे, त्या अनुभवामध्ये आमची वाटचाल झालेली आहे, आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे, आम्ही आमच्या स्वतःच्या कानानं ऐकलेलं आहे आणि म्हणून ही स्वार्थ घेऊन आज आम्ही तुम्हाला कळवत आहे. आज मी तुम्हाला हे सांगत आहे, का मी सांगत आहे, कारण तो अनुभव मी घेतलेला आहे, त्या अनुभवामध्ये माझी वाटचाल झालेला आहे, तो अनुभव घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. जो ख्रिस्त माझा तारणार आहे त्याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे. का सांगत आहे, तुम्ही आमच्याशी सहभागी व्हावे, ते अनुभव तुम्ही घ्यावा. आणि म्हणून पण मी आणि तुम्ही ज्यावेळेस या वचनाकडे पाहतो, त्यावेळेस या वचनावर विश्वास ठेवून मला आणि तुम्हाला पुढे जायचं आहे, तो अनुभव घेऊन मला आणि तुम्हाला पुढे जायचं आहे आणि त्या अनुभवामध्ये इतरांना सामील करायचं आहे. योहान या ठिकाणी म्हणत आहे, तुम्ही अनुभव घेतलेला आहे, मी माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे, मी माझ्या कानानं ऐकलेलं आहे आणि तो अनुभव घेऊन मी तुमच्यापर्यंत येत आहे. का मी तुमच्यापर्यंत येत आहे, कारण तुम्ही त्यामध्ये सहभागिता असावी. तुमचा नाश होणे म्हणून, तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून, तुम्हाला तारण प्राप्त व्हावं म्हणून मी या गोष्टी करत आहे. कारण मी दुःखामध्ये, या पापाच्या खाईमध्ये गुरफटलेला होतो, पापमर्शनेमध्ये मी गुरफटलेला होतो, मात्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला पापांची क्षमा मिळाली. सर्व क्लेश यातना माझे निघून गेलेले आहेत, तो अनुभव मी घेतलेला आहे, ख्रिस्ताला मी पाहिलेला आहे, ऐकलेला आहे आणि म्हणून त्या सहभागितेमध्ये तुम्ही असावं. कारण देवाचं वचन सांगतं, कोणी दुर्जन मरावा यात मला संतोष नाही, तर आपल्या मार्गापासून मागं फिरावं यात मला संतोष आहे. फिरा, आपल्या मार्गापासून मागं फिरा. देवाची हीच योजना आहे. देवाच्या सहभागितेकडे ज्यावेळेस मी येतो, तर परमेश्वर ह्याच गोष्टी मला आणि तुम्हाला सांगत आहे. आणि मग ह्या ठिकाणी योहान सांगत आहे की आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. तुम्ही आमच्या सहभागीत ज्यावेळेस येता, तुम्ही आमच्याबरोबर ज्यावेळेस येता, त्यावेळेस आमचा स्वर्गीय पिता जो तुमचा आणि माझा निर्माण करता परमेश्वर, त्याच्या सहभागितेत मी आणि तुम्ही येतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या सहभागितेमध्ये सुद्धा आम्ही येतो.
तो आनंद परमेश्वर मला आणि तुम्हाला देऊ इच्छित आहे. आणि म्हणून प्रियानो, मी आणि तुम्ही देवाचा आभार मानणं गरजेचं आहे. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 42 वचन मला आणि तुम्हाला सांगतं, ते प्रेषिताच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. ही सहभागितेसाठी परमेश्वरानं आम्हाला प्रचारण केलं आहे. ज्यावेळेस आम्ही शिष्य म्हणून, पुढारी म्हणून ज्यावेळेस आम्ही मंडळीतून बाहेर पडतो, त्यावेळेस या सहभागितेसाठी आम्हाला इतरांना घेऊन येणं गरजेचं आहे. ही जबाबदारी परमेश्वरानं माझ्यावर आणि तुमच्यावर दिलेली आहे. पुढची गोष्ट या ठिकाणी मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं. मत्ती शुभवर्तमान 18 अध्याय आणि 20 वचन सांगतं, परमेश्वराच्या वचनाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये परमेश्वरानं मला आणि तुम्हाला बोलावलेलं आहे. आणि मग परमेश्वराच्या वचनाकडे पाहत असताना, कारण जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने जमलेले आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. या सहभागितेसाठी मला आणि तुम्हाला पाचारण गेलेलं आहे. त्या सहभागितेचा अनुभव मी आणि तुम्ही घेतलेला आहे आणि तोच अनुभव मला आणि तुम्हाला इतरांना घेऊन जाण्याची गरज आहे. चौथी गोष्ट या ठिकाणी मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं, परमेश्वराच्या या वचनाकडे मी आणि तुम्ही लक्ष केंद्रित करत असताना, देवानं मला का पाचारण केलं आहे, देवानं मला का बोलावलेलं आहे, देवानं मला का वेगळं केलेलं आहे, तर परमेश्वराचं वचन सांगतं, प्रभूमध्ये मला सुरक्षित आहे. ज्यावेळेस मी येशूवर विश्वास ठेवतो त्यावेळेस मला खात्री आहे की मी सुरक्षित आहे. देवाच्या वचनाकडे पाहत असताना इफिस्करास पत्र याचा 1 अध्याय आणि 13व्या वचनाकडे ज्यावेळेस मी आणि तुम्ही लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं, तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्मा तुमच्या वैयक्तिक शिक्का मारण्यात आला आहे. वैयक्तिकरित्या तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, प्रभू येशू ख्रिस्ताचा तुम्ही तारणारा म्हणून स्वीकार केला आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवला त्यावेळेस देवाचं वचन सांगतं की तुमच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आला. त्या ठिकाणी मला सुरक्षित आहे. त्या ठिकाणी मला सार्वकालिक जीवनाची खात्री आहे. त्या ठिकाणी मला तारणाची खात्री आहे. त्या ठिकाणी मला पुनरुत्थानाची खात्री आहे. कारण देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं, कारण का तर त्या ठिकाणी माझ्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आलेला आहे. हे देवाचं लेकरू आहे, हे देवाचे पुत्र आणि कन्या आहेत. ही आयडेंटिफाय त्या ठिकाणी मला आणि तुम्हाला तयार होती. यासाठी परमेश्वराने मला आणि तुम्हाला वेगळं केलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, मी आणि तुम्ही विचार करण्याची गरज आहे. तर यासाठी जर देवाने मला पाचारण केलेलं आहे, मला वेगळं केलेलं आहे, मला सुरक्षिततेसाठी पाचारण केलं आहे आणि पवित्र आत्म्याचा शिक्का जर माझ्यावर मारण्यात आलेला आहे, तर माझं जीवन अजून का बदललेलं नाही, याचा विचार मला आणि तुम्हाला करण्याची गरज आहे. कारण देव मला आणि तुम्हाला सुरक्षिततेसाठी पाचारण केलेलं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं, योहानाचे 1 पत्र 5 अध्याय वचन 12 आणि 13 वचनाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतं, त्याच्या वचनामध्ये मला आणि तुम्हाला सुरक्षित आहे. त्याचं वचन मला सुरक्षितता देतं, त्याचं वचन माझं संरक्षण करतं. आणि मग परमेश्वराच्या वचनाकडे पाहत असताना म्हटलेलं आहे, ज्याला पुत्र लाभलाय त्याला जीवन लाभलेले आहे. म्हणजे ज्याला ख्रिस्त लाभलेला आहे, ज्याला तारणारा लाभलेला आहे, त्या ठिकाणी ज्यावेळेस मी येतो, प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस मी स्वीकार करतो, त्या परमेश्वराचं वचन सांगते की मग तुला जीवन प्राप्त झालेलं आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. ही खात्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाद्वारे प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वरानं दिलेली आहे. ही खात्री घेऊनच मला आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. या खात्रीमध्येच मला आणि तुम्हाला वाढायचं आहे. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, ज्याला जीवन लाभले नाही त्याला देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हाला लिहिलेलं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे, ख्रिस्तामध्ये तुम्हाला तारण आहे आणि हे कळावं म्हणून मी तुम्हाला हे लिहित आहे. हे समजावं म्हणून मी तुम्हाला लिहित आहे. कारण ज्यावेळेस पवित्र आत्माचा शिक्का माझ्यावर मारण्यात आलेला आहे त्यावेळेस मला खात्री आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला सार्वकालिक जीवनाची आशा आहे. आणि म्हणून पण मी आणि तुम्ही देवाचा आभार, देवाच्या नावाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. योहानाचं शुभवर्तमान 5 अध्याय आणि 24 वचन मला आणि तुम्हाला सांगून जातं, मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, मरणातून जीवनात पार गेलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी खात्री प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. ज्यावेळेस त्या खात्रीकडे पाहतो त्यावेळेस तो अधिकार वाणीनं सांगत आहे असं चित्र मला आणि तुम्हाला दिसून येतं. आणि तो अधिकार वाणीनं सांगत असताना म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो म्हणजे पूर्ण खात्रीने मी तुम्हाला सांगत आहे. आणि ज्यावेळेस देवाच्या वचनावर विश्वास
विश्वास ठेवून मी खात्री बाळगतो, विश्वास बाळगतो, भरोसा बाळगतो, त्यावेळेस तो भरोसा कधीही मला निराश होऊन जात नाही. कारण मला खात्री आहे, मला भरोसा आहे की मला सार्वकालिक जीवन आहे, कारण त्यामध्ये मला सुरक्षित आहे, त्यामुळे मला संरक्षण आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही स्तोत्र करताय दावीद राजाकडे बघतो, त्यावेळेस तो बऱ्याच गोष्टीची उपमा प्रभू परमेश्वराला देत आहे. तो माझा मेंढपाळ आहे, तो माझं तारण आहे, तो माझा गड आहे, तो माझा प्रकाश आहे. निश्चित प्रेरणो. आणि म्हणून प्रेरणो, मी आणि तुम्ही या परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून चालत असताना परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. म्हणजे देवाच्या वचन आणि देवाच्या वचनाबरोबर मी प्रभू येशू ख्रिस्तावर म्हणजे त्याच्या एकुलत्या एक पुत्रावर मला विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस या दोन्ही गोष्टी मी एकत्र करतो त्यावेळेस देवाचं वचन सांगते की मग तुला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. कारण येशू स्पष्ट देवाच्या वचनाकडे पाहत असताना म्हणताय, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. आम्ही हरवलेलो होतो, मात्र शोधून प्रभू परमेश्वरानं त्याच्या मंडळीमध्ये विश्वासणाऱ्या समूहामध्ये तारण पावलेल्या लोकांच्या मध्ये मला आणि तुम्हाला आणलं आहे. आणि म्हणून पण मी आणि तुम्ही देवाचा आभार मानूया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि पुढची आशा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, मरणातून जीवनात तो गेलेला आहे. ही सुरक्षितता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला आणि तुम्हाला परमेश्वरानं दिलेली आहे. त्याच्यावर मला आणि तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. त्याच्यावर विश्वासामध्ये मला आणि तुम्हाला चालणं गरजेचं आहे. आणि मग शेवटची गोष्ट या ठिकाणी मला आणि तुम्हाला पाहायला मिळते, प्रभू आपणाला का बोलावलेला आहे, तर त्याच्या सेवेसाठी मला आणि तुम्हाला पाचारण केलेलं आहे. तू तारण पावलेली आहेस, तुला सुरक्षितता प्राप्त झालेला आहे, तू शिष्य झालेला आहेस. आणि जर मी शिष्य झालेलो आहे तर मग देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं, कोरिन्थीकरास पहिले पत्र 10 अध्याय 31 वचनाकडे ज्यावेळेस येतो, म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. देवानं आम्हाला सेवेसाठी पाचारण केलेलं आहे, बोलावलेलं आहे. आणि ज्यावेळेस देव मला या सगळ्या गोष्टीसाठी बोलावतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतं, म्हणजे मी जे काही करू ते देवाच्या गौरवासाठी मला करणं गरजेचं आहे. मग माझं खाणं असेल, पिणं असेल, उठणं असेल, चालणं असेल, बोलणं असेल, म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये मी देवाचा गौरव करावा, प्रत्येक कृतीमध्ये मी ख्रिस्ताचं नाव गाजवावं, प्रत्येक कृतीमध्ये मी तारणाऱ्याची घोषणा करावी. मग मी कुठेही असो, मग मी नोकरीवर असो, कामधंदा करत असो, व्यवसाय करत असो, कुठल्याही ठिकाणी ज्यावेळेस मी असो, तर परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं, त्यासाठीच तुला पाचारण केलं आहे, त्यासाठीच तुला वेगळं केलं आहे, त्यासाठीच तुला बोलावलेलं आहे. आणि म्हणून पण मी आणि तुम्ही देवाची उपकारस्तुती करूया, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. ख्रिस्ताची कृत्य याचा पहिला अध्याय 8व्या वचनाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतं, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात, सर्व यहुद्यात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्म्याची वाट मला आणि तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. का मला पाहणं गरजेचं आहे? कारण या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडणं गरजेचं आहे. यासाठी परमेश्वरानं मला वेगळं केलं आहे, यासाठी परमेश्वरानं मला पाचारण केलं आहे, यासाठी परमेश्वरानं मला बोलावलेलं आहे. आणि म्हणून मला या गोष्टीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. परमेश्वराच्या या वचनाकडे प्रेरणा ज्यावेळेस मी आणि तुम्ही येतो त्यावेळेस या गोष्टीचा विचार मला आणि तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि मग प्रभूच्या सेवेमध्ये आम्ही नेहमी तत्पर असणं गरजेचं आहे. जी काही सेवा परमेश्वरापासून लहान मोठी कोणती असो, ती सेवा परमेश्वरापासून ज्यावेळेस मला प्राप्त होते त्यावेळेस मी त्या सेवेमध्ये तत्पर असणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराच्या वचनाकडे पाहत असताना देवाचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं, कोणत्याही स्थितीत, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही ठिकाणी आम्ही प्रभूच्या सेवेसाठी तत्पर असणं गरजेचं आहे. आणि मग शेवटची गोष्ट मला आणि तुम्हाला पाहायला मिळतं, का मला तत्पर असणं गरजेचं आहे, की आम्ही विश्वासणाऱ्याने इतरांसमोर साक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे, चालण्याद्वारे ख्रिस्त प्रकट होणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं, तुमचे सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव व्हावं. हे साक्ष माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि पहिली 3 वचनांकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन मला आणि तुम्हाला सांगतं, तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होणे, देवावर विश्वास ठेवा आणि मजभरी विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसंच सांगितलं असतं.
मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. ही खात्री प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वरानं मला आणि तुम्हाला दिलेली आहे. आणि मी साक्ष आम्ही उत्तरापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. या साक्षीमध्ये मला आणि तुम्हाला चालणं गरजेचं आहे. पेत्राचे पत्र पहिला अध्याय आणि 3 पासून 5 पर्यंतच्या वचनांच्याकडे ज्यावेळेस येतो त्यास देवाचं वचन सांगतं, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. परमेश्वराच्या नावाला गौरव देणं गरजेचं आहे. परमेश्वराची आम्ही स्तुती आराधना करणं गरजेचं आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी करतो आणि आमची साक्षी उत्तरापर्यंत जाते